ओम श्री सद्गुरुनाथ संत कैकाडश्वर महाराज की जय. गुरुदेव दत्त. ओम लक्ष्मीनारायणाय नमो. शिवपार्वते हर हर गंगे. ब्रह्मा सावित्रे नमो नमः. ओम श्री गणेशाय नमः. पूर्वाध्याये प्रेतो आख्यान. मागच्या अध्यायामध्ये प्रेताविषयी माहिती सांगितली. सांगितल्यावरी मधुसूदन आणि सांगितल्यानंतर साक्षात महाविष्णू मधुसूदन काय म्हणतात? गरुडाशी बोलिला वचन, म्हणे वाक्य माझे अवधारी. आणि म्हणली, हे गरुडेश्वरा, आता मी तुला काय सांगतोय त्याकडे लक्ष दे, आणि मी जे तुला सांगेन ते तुझ्या हृदयामध्ये साठवून ठेव. तीन युगे गरुडा उत्तम. तीन युग उत्तम आहेत. कलियुग हे महाविषयम, आणि कलियुग जे आहे ते महाविषयम आहे, म्हणजे विषमय आहे ते. चतुर्दश लोकी परम. चतुर्दश म्हणजे 4000 लोकांमध्ये ह्याची ताकद आहे. कठीण जाण कलियुग. आणि संपूर्ण किती युग आहेत त्या युगापैकी हा चतुर्दश लोके परम म्हणजे कमीत कमी 4000 लोकांमध्ये याचं वास्तव्य आहे. पूर्वी कृतादी युगात. पहिला युग कृतादी म्हणजे कृतयुग आहे पहिला. तामशी राक्षस झाले बहुत, आणि त्यावेळी तामशी राक्षस जन्माला आले. ब्राह्मणाशी पीडा अत्यंत, आणि ते ब्राह्मणांना त्रास द्यायचे. कुणालाही भगवंताची सेवा करण्यापासून परावृत्त करायचे. रूपे धरित मत्स्याधिक मी. आणि पहिला मत्स्य अवतार मी धारण केला. कुणासाठी? ब्राह्मणांना जास्त त्रास होऊ लागला, ब्राह्मणांना पीडा होऊ लागली दैत्याकडून, आणि अधर्म निर्माण व्हायला लागला. अधर्म बळावता फार, मी करीत तयांचा सहार. ज्यावेळी पृथ्वीवर ह्या त्रिभुवनामध्ये अधर्म निर्माण व्हायला सुरुवात होते त्या टायमाला माझा अवतार होतो. मत्स्याधिक घेतले 10 अवतार. मत्स्य अवतारपासून 10 अवतार मी घ्यायचं ठरवलं. धर्मरक्षणार्थ वैनतेया, आणि धर्मरक्षणासाठी मी हे अवतार धारण केलेत. गायी ब्राह्मण साधू रक्षण. गायींची कोणी हत्या करू नये, ब्राह्मणांची कोणी हत्या करू नये. साधूचं रक्षण व्हावं, ब्राह्मणांचं रक्षण व्हावं, गायी मातेचं रक्षण व्हावं. मी केले असुर मारून, आणि यांच्यासाठी सर्व असुरांना मी मारून टाकलं. धर्मस्थापनाशी जाण, आणि त्यामुळं धर्मस्थापन करण्यात मला यश प्राप्त झालं. वारंवार करिता झालो. ज्या ज्यावेळी पृथ्वीवर अधर्म निर्माण झाला त्यावेळी त्या धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार धारण केला. म्हणून सांगितलंय महाभारतमध्ये. काय सांगितलंय? महाभारतामध्ये भगवान म्हणतात, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदाम्यहं सृजाम्यहं. त्यावेळी मी अवतार घेतो. ज्यावेळी धर्म ग्लानीमध्ये जातो त्या धर्माला पुन्हा प्रगट करण्यासाठी आणि त्या अधर्माला पळवून लावण्यासाठी मी महाभारतामध्ये युद्धासाठी अर्जुनाचा सारथी झालो आणि पाप्यांचा नाश केला. या कलियुगा माझारी अवतार धरी मी श्रीहरी. आणि कलियुगानंतर मी अवतार धरणार नाही.
क्वचित ममा सात्विक धरित्री अवतरो करती धर्मरक्षण. आणि माझे भक्त असे अवतार घेतील की ते अधर्माचा नाश करतील. अतएव कली हा घोर जाण. आणि हा कलियुग हा युग सर्वात मोठा आहे आणि घोर आहे. कसा आहे? भक्ती मार्गापासून भक्तांना कसं दूर करायचं भगवंताच्या, त्यांना कसे अडथळे निर्माण करायचे आणि भक्ताला सुद्धा वाईट मार्गाला कसं लावायचं, ही संपूर्ण ताकद लावून कलियुग ते आपलं काम करत असतो. परंतु आतएव कली हा घोर जाण. पापे करीती सर्व वर्ण. सगळ्या वर्णातले, सगळ्या जाती समाजातले लोक पाप करतात. धर्म न जाणती तिळ प्रमाण. माणसं कशाचा धर्म, कशाचं काय, कशाचं देव आहे. चला चालले गडे, कोणी पाहिला देव कुठं आहे. काही उपायाने धन मिळविती. काही करतील धनासाठी, पण धन प्राप्त करून घेतील. संसाराचा नाश झाला तरी चालेल, लेकरवाळा वनवासी फिरले तरी चालतील, बायकापोरं निघून गेले ते चालतील, पण एखाद्याला धन पाहिजे म्हणजे पाहिजे. तो धनाच्याच पाठीमागं लागतो आणि एकटा जात नाही, धनाच्या पाठीमागं अनेक जणांना घेऊन जातो आणि स्वतःच्या संसाराच्या राखण्यामुळे करतो, पण इतरच्या संसाराला सुद्धा सोडत नाही तो. पाप भय पाप भय चित्ती ब्राह्मण स्वधर्म नाचरती. आणि ब्राह्मण वाईट मार्गाला जात नाहीत. का जात नाहीत? तर ते स्वधर्म जाणतात, कारण ते विद्वान असतात, ज्ञानी असतात. निचा धर्म करीती पुत्र द्वेषिती माता पितरा. आणि जी नीच म्हणजे वाईट माणसं असतात ते अधर्म करायला शिकवतात, धर्मापासून अलग करतात त्या माणसाला आणि आजूबाजूच्या लोकांना त्रास देतात आणि त्यांचं कसं वाईट होईल याचा विचार करतात. गुरु आणि माता पितर. गुरु आणि आई वडील, स्त्री आणि शरणागत नर. बायको आणि शरणागत येणारे पुरुष. धर्म यांचे पालन करणारा ऐसा खगेंद्रा कोणी नसे. आई वडिलांचं रक्षण करणारा, बायकोचं रक्षण करणारा आणि इतर स्त्री पुरुषांचं रक्षण करणारा ह्या जगात कोणी नसेल माझ्याशिवाय. कोणी अग्नी धारण करुणी. एखादा अग्नी धारण करून काय करतो? नित्य होम न कीजे ब्राह्मणी. ब्राह्मण सुद्धा त्यावेळी नित्य नियमानं होम करून मंत्र जप करत नाहीत, होम हवन करत नाहीत. अग्निहोत्रे होती दंभे करुणी. आणि जे काय परमेश्वराची भक्ती होती त्यामध्ये अहंकार असते, त्यामुळं ती भक्ती परमेश्वरापर्यंत पोचत नाही. सात्विका लागोनी निंदिती फार. आणि जे भक्ती करतात त्यांना अधर्म करणारा माणूस, अहंकारी माणूस नावं ठेवतो. वेदाध्ययन वर्जित ब्राह्मण. आणि ब्राह्मण काय करतात? ब्राह्मणी धनाच्या पाठीमागं लागतात. वेद्यान वेदा इथं काय सांगितलं? वेदाध्ययन वर्जित, पोथी पुराण, सत्यनारायण महापूजा, हे जे भगवंताने करायला सांगितलंय, धर्म जागवाय सांगितलंय. पण जसं जसं कलियुग वाढेल असं हे सर्व एका बाजूला पडेल आणि कुणीही पोथी पुराण वाचणार नाही, कुणीही भजन कीर्तन करणार नाही. अशा वेळी इतस्ततः करती भोजन. आणि कुठेही भोजन करतील, काही खातील. शूद्रांत्यजादी संकेतान करती भोजन कलिमाजी. कुठेही जेवतील, सगळे एकवट होईल.
हा अमका हा तमका ही बाजू राहणार नाही. निंद कर्म करीती अपार, आणि जेवढं वाईट कर्म आहे ज्यापासून भयंकर पाप निर्माण होत असतं तेच पाप करण्यासाठी लोक परावृत्त होतील. निंद कर्म करीती अपार, शूद्रान्न भक्षिती विप्र. पहा, शूद्रान्न भक्षिती विप्र म्हणजे मांस, मासे, इतर जे काय गोष्टी आहेत ते सुद्धा लोक भक्षण करतील. ब्राह्मणाशी धनलोभ फार, आणि ब्राह्मणांना सुद्धा इतर समाजासारखा धनलोभ प्राप्त होणार, आणि इतका धनलोभ प्राप्त होणार की बोलायचं काम नाही. होता म्लेच्छ सेवक होती, प्रीतीने बोलती म्लेच्छ भाषा, तद्वताचार खगेशा, म्लेच्छांच्याची घेती वेशा, लज्जा माणसा नसे जाशी. ज्ञान नाश पावेल, भक्ती त्यांची नाश पावेल, आणि नाही त्या लोकाबरोबर हिंडतील फिरतील, आणि नाही त्या गोष्टी करतील आणि खातील बी नाही. ते कोणाचा त्याशी नशे धाक, कोण कोणाला भिणारच नाही. कारण कलियुगाच्या प्रलयात ते होतच असतं ते. कारण त्यावेळी कोणी कोणाला विचारत नाही, कोणी कोणाला ओळखत नाही. कोणाचा त्याशी नसे धाक, काही न्यून्य नसता देख, पापे करती अनेक. भगवंताने सर्व काही घरामध्ये दिलंय, परिस्थिती उत्तम दिली, धनद्रव्य दिले, सगळ्या गोष्टी, ज्ञान दिले, सर्व दिले, भक्ती दिली, तरीसुद्धा वाईट मार्गाला जाण्याचा विचार लोक करतील आणि वाईट मार्गाला जातील. पापे करती अनेक, आवडी धरो निर्धारे. पाप करतील मग कसं? हसनमुखानं पाप करतील, लाज लज्जा सोडून. ब्रह्मसूत्रा विधानान, ब्रह्मचर्याश्रमण से जान. आणि जे ब्रह्मदेवानं काय लिखित करून ठेवलेलं आहे त्याला सुद्धा लोक मानणार नाहीत, आणि ब्रह्मचर्य कोणी पाळणार नाही. विवाह न होता स्वर्धान, आणि लग्न न होता भलतेची स्वधर्माने होई. झालं, दिसली बिचारी धरली हाताला मानणे, मी तू माझी बायको आहेस. ती म्हणणार दिसला तुम्ही माझं कारभार आहे, अशी परिस्थिती निर्माण होईल. हे जे आता जे लग्न येवं होत आहे, जसं कलियुग संपत येईल, कलियुग वाढत जाईल, भयानक कलियुग वाढत जाईल, तसं माणसाची बुद्धी भ्रष्ट होत जाईल, ज्ञान कमी होत जाईल, भक्ती कमी होत जाईल, आणि मग महाप्रलय असा येतो. त्या अशा हालत होते माणसांची की ती वर्णन पुढं मी करणारच आहे. ब्राह्मण सेवा शूद्र न करती. ब्राह्मणाला कोणी इतर समाज विचारणार नाही, ब्राह्मण सेवा कोणी करणार नाही. ब्राह्मण शूद्राशी सेविती, आणि ब्राह्मण शूद्रांना म्हणे तू माझा दोस्त आहे, तू माझा भाव आहे, असं करून फिरतील. निचा परी नम्र असते, सेवा कर्म करती शूद्रांचे. ज्ञानी असून लोक अज्ञान बनतील आणि नाही ते कर्म करीत राहतील. माझे भक्तींचे दंभ शूद्र, करती कली माझी अपार. विटाळ मानती स्पर्शता विघ्न, महामूर्ख घोर पापी. आणि लोकांनी भक्ती करावी माझी, कुणाची निंदा करू नये, पण लोक करणार. कारण अधर्माचा विटाळ लोकांना होणार आणि लोक तसेच वागणार. ते पामरण जाणती निष्ठंक, चतुर्भुज हे शरीर देख. ब्राह्मणाहुनी अधिक माते नसे. आणि ब्राह्मणापेक्षा मला काय आवडतं नाही. मी काय करतो? अवतार घेतो, ह्या चतुर्भुज शरीराला सोडून देतो आणि मानवामध्ये प्रगट होतो. मूर्ख अथवा विद्वान, माणूस मूर्ख असो की विद्वान असो, ब्राह्मण माझी तनुजान. माझं शरीर म्हणजे ब्राह्मण आहे रे, म्हणजे माझं शरीर जे आहे ते ब्राह्मण रूपी आहे.
ते जरी अनाचारी ब्राह्मण जरी अनाचार करू लागले तरी सुद्धा तरी पूजन योग्य त्यांचे. काय ब्राह्मण ते करणार की पूजन वगैरे भक्ती करणारच, कारण ते त्यांच्यासाठी योग्य आहे. इतर वर्ण सर्व लक्षणे पूजा योग्य नव्हे जनी. आणि इतर जो समाज आहे त्यांनी केलेली पूजा मला त्यावेळी मान्य होणार नाही, कारण इतर वर्ण सर्व लक्षणे, इतर वर्ण जे आहेत, इतर जाती समाज जो आहे तो पूजा योग्य नव्हे जनी. दुर्बळ गायी भरली चिखलांनी. एखादी गाय चिखलामध्ये तिचे पाय राहून बसलेत तरी पूजा जनी तिची की जे, तरी सुद्धा तिची जनता पूजा करील. गर्दभी भागीरथीत स्नान. लोक त्यावेळी ही भागीरथी नदी आहे, ही महापावन आहे याचा विचार न करता त्यामध्ये गाढवांना सुद्धा आंघोळ घालतील, सोडणार नाहीत, इतक्या अज्ञानी बनतील. भागीरथीत स्नान केले तरी पूजेशी पात्रण. कोणी न करी तिचे पूजन तस्मात सर्वात उत्तम ब्राह्मण जगी. ब्राह्मण बाकी ब्राह्मण ते भक्ती करणारच, पूजन मात्र करणारच. म्हणून सांगितलं, काय सांगितलं, कोणी न करी तिचे पूजन परंतु तस्मात सर्वात उत्तम ब्राह्मण जगी. तरी सुद्धा सर्वात उत्तम हा ब्राह्मणच आहे. हा सर्व समाजामध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. या कलियुगा माझा रे तीर्थे अनेक भूवरी. ह्या भूमीवरती, ह्या पृथ्वीवरती अनेक तीर्थ आहेत. तैसे ब्राह्मण निर्धारी देशग्रामांतरी अनेक. आपल्या भारतात आहेत, बाहेर देशातले सुद्धा ब्राह्मण आहेत. या दोघांची निंदा जे दुष्ट करीती. ब्राह्मणांची निंदा जे लोक करतात त्यांचं काय, ते शिखी निरय पावती. प्रळय काळी त्यांशी मुक्ती नाही निसृती खगेंद्रा. म्हणले गरुडेश्वरा, ब्राह्मणाचे निंदन, ब्राह्मणाला मारहाण आणि ब्राह्मणांना मारणं हे फार मोठं पाप आहे आणि त्यातून कोणालाही मुक्ती मिळणार नाही असं करणाऱ्या माणसाला. स्त्रिया पतीशी न तोषिती. आणि स्त्रियाची नवऱ्यापासून मन शांत राहणार नाही. व्रतार स्वश्रीशी न सुखावती. आणि नवरा बायकोला खरं सुख देणार नाही, सरळ बोलणार नाही. क्वचित दंपत्यात असेल प्रीती. 100त एखादं घर सुखी असेल म्हणजे एकामेकाला मानपान देत असेल, एकामेकाला सुखी ठेवण्याचा विचार करत असेल. उपाधी योगे करुणिया. गरीब असला तरी तो, त्याचं जे मन आहे, त्याचं जे ज्ञान आहे, त्याची जी बुद्धी आहे, ही चांगल्या माणसाची बुद्धी सहसा बाजूला होत नाही. ती तग धरून शरीरामध्ये वास करते, त्यामुळे ते शरीर बाजूला जात नाही. कोणी कोणाचा नशे मित्र. ह्या कलियुगामध्ये कोणी कोणाचा मित्र राहणार नाही. लोभ करणे असे सर्वत्र सर्व लोभी होतील. जे लोभ करत नाहीत ते बी लोभी होतील. लुब्ध दुराचार शुष्क वैर. आणि वाईट वागायला 1 नंबरचे होतील. आणि बिना कारणाचं एकमेकाशी भांडण तंडण करतील आणि एकमेकाला मारून टाकण्याचा विचार करतील. निर्दय अपार पय होती. माया ही राहणारच नाही, माया ही राहणार नाही. दुर्भग आणि आशा बहुत. वाईट वागण्याचा विचार जास्त, लोकांचं वाईट करण्याचा विचार जास्त नाही, ते मनामध्ये आशा निर्माण होईल. शेवटी कली प्रजा समस्त. संपूर्ण माणसं कलीच्या नियमानं वागायला शिकतील. शूद्र म्लेच्छ प्रजा प्रसवत. शूद्र होता पार जन. आणि सगळा समाज एकमेकाचा धर्म सोडून, एकमेकाची जात सोडून सगळेच एकवट होतील.
क्षुद्र दृष्टी भाग्य क्षुद्र भोजन करीती अपार द्रव्यहीन काम पार स्त्रिया पार जारणी होती. ज्या त्यामुळे 4 हिस्सेपैकी 3 हिस्सा जसा 1 हिस्सा जमीन आहे आणि 3 हिस्सा पाणी आहे पृथ्वी तलावर, त्याप्रमाणे 3 हिस्सा स्त्रिया पाप करतील आणि 1 हिस्साच फक्त व्यवस्थित राहतील. जिवंत पतीशी त्यागी ती. नवरा मग चांगला आहे, सोन्यासारखा आहे, गोरा गोमटा आहे, पैशावाला आहे, धनवाला आहे, पण त्याला सोडून देतील. राजा न दंडी तया प्रती. आणि राजा ह्या राजाला राजा असून धन्य असून सुद्धा तो गपचूप राहील, काय बोलणार नाही कोणाला. व्रतार मेल्या दुसऱ्या करीती. नवरा मेला की दुसरा नवरा करणार, ते थांबणार नाही, त्याच्यावर अवलंबून राहणार नाही. कोणी न निंदिती तयाशी. आणि त्यांची निंदा हे कोणी करणार नाही, कारण सगळे सारखेच म्हणल्यावर कोण कोणाची निंदा करणार. उत्तम कुळींचे बहुत चोर. मोठमोठ्या कुळातले लोक काय करतील, धर्म पाखंड दूषणार. पोते वाचणारांना, हे ग्रंथ वगैरे वाचणारांना, भजन करणारांना, कीर्तन करणाऱ्याला मोठमोठे लोक पण नावं ठेवतील. प्रजाभक्षक नरेंद्र. स्वतः राजाच प्रजाभक्षक नरेंद्र शिष्णो दर्पर द्विज होती. प्रजेला सांभाळणारा प्रथम वाईट पाऊल टाकेल आणि तो वाईट वागायला शिकेल, मग प्रजा त्याच्याच पाठीमागं त्याचंच काम करेल. कृत त्यागिती ब्रह्मचारी. आणि ब्रह्मचर्याचा लोक त्याग करतील. कुटुंबीयती अनाचारी. तपस्वी राहती ग्रामांतरे. आणि जे तपस्वी आहेत, जे ज्ञानी आहेत, जे विद्वान आहेत, जे भक्त आहेत, ते हिमालयाकडे पळून जातील. शरीर लघुपार आहार. शरीर लहान आणि आहार मोठा, अशी माणसे इथून जन्माला येतील. निर्लज्जानी पोरे फार. गरिबीच आहे पण विचार करणार नाहीत. एकाला 10-20 मुलं होतील, त्यांना सांभाळण्याचे पुढं बोंब होणार, अशी प्रजा निर्माण होईल, असे लोक वागतील. नित्य कटुभाषण करणार. नेहमी वाईटच बोलणार, कधी चांगलं लोक बोलणारच नाहीत, कारण हे कलियुग आहे. आता कलियुग वाढत चाललं आहे आणि कलियुग असा वाढेल असं लोकांचं ज्ञान कमी होईल. लोकांच्या ज्ञानाला तडे जातील, लोकांच्या वागण्याला तडे जातील, लोकांचे आचार्य विचार बदलत जातील. हे कुणी कोणाला सांगायला नको, हे आपाप होत जातं. चौर्य माया साहस कर्म. नुसता मीपणाने अहंकार निर्माण होईल. संकटी सेवक स्वामी ते त्यागिती. आणि संकट आलं की आपण जे 2 घास खातोय त्यालाच लाथा मारा सुरुवात करतील, त्याला सरळ बोलणार नाहीत, त्याचाच त्याग करतील. पिता माता भ्राता सुहृदा प्रती. सुहृदत्व नशे निसृती. दीनजार होती कलित नर. यांच्यात सुद्धा मेळ राहणार नाही. वडिलांमध्ये, मुलामध्ये, आईमध्ये, मुलामध्ये, भावामध्ये काही कसलाही चांगला विचार राहणार नाही. असे कलियुगामध्ये नर इथून पुढं वागत जातील. अशी वेळ थोड्याच ह्याच्यामध्ये ह्या कलियुगामध्ये निर्माण होईल. धर्म आचरती तपोवेष्टे पोट भरती. आणि पोटासाठी नाही तो धर्म, नाही ते धर्मामध्ये जातील, नाही त्या धर्माचं विचार करतील. शूद्र धर्म आचरती तपोवेशे पोट भरती. संस्थान करुणे धर्म सांगती नीच करती ब्राह्मणाशी. आणि ब्राह्मण कसे वेळावाकडा पाऊल टाकतील, ब्राह्मण कसे अज्ञानी बनतील, ब्राह्मण कसे पाप करतील, ह्याच्याकडे लोकांचे जास्त मन राहील. ब्राह्मणांना त्रास देण्यासाठी हे लोक फार मोठा विचार करतील. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगोनी. ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतील. बुडविती स्त्रिया भोळे प्राणी.
जे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगतील तेच नाश करायला प्रवृत्त लोकांना करतील. माझी शिवाची भक्ती दाखवणे, अरे शंकराचे भक्त कर, अरे विष्णूचे भक्ती कर असं म्हणतील. वर्णाश्रम कुळाचार बुडविती आणि स्वतःच्या धर्मापासून प्रत्येकाला एकमेकापासून अलग करतील. कलित मिळेल उत्तम वस्त्र आणि लोक नटखट बनतील, नुसते चमकतील आणि नुसते नाचतील. मी म्हणजे मीच, माझ्यासारखा कोणीच नाही. पण किती वेळ? कलित मिळे उत्तम वस्त्र. कलियुगामध्ये शेवटी वस्त्रसुद्धा मिळणार नाही. विभूषणे नसतील फार, दागदागिने ज्याच्याकडे आहेत त्याच्या लोक ठेवणारच नाहीत. त्या टायमाला अन्न पाण्या वाचून लोक मरतील. त्या टायमाला कोणी कोणाकडचं काय असेल ते त्याला वरबडून घेतील, त्याला 2 दणका देऊन घेतील आणि स्वतःचं पोट भरते त्याला उपाशी ठेवतील. विद्याहीन सर्व नर. पहा, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ज्यावेळी महाभारताचं युद्ध संपलं आणि कृष्ण भगवंताने हे जग सोडलं, त्या टायमाला भीमाला साधी गदा उचलता आली नाही. ज्या गदेनं त्यानं कौरवांना मारलं. हो, 1 नंबर गदाधारी असताना साधी गदा उचलता आली नाही. अर्जुनाला गाडी धनुष्य उचलता आलं नाही. का? तर ज्याचा सहारा होता तो सखा श्रीकृष्ण त्यांना सोडून निघून गेला. त्याच्याबरोबर पांडवांचं साळं वैभवही निघून गेलं, ज्ञान निघून गेलं, विद्या निघून गेली. तीच परिस्थिती त्यांच्या समोरासमोर लोकांनी विचार करायला सुरुवात केली. पण पांडवांचं काय चाललं नाही. आकाशवाणी झाली, बाबांवर रे ताबडतोब आता तुम्ही स्वर्गारोहण करा, म्हणजे आता तुम्ही पृथ्वी सोडण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून कलियुगामध्ये आता शेवटी हेच घडणार आहे. जे द्वापार संपल्याबरोबर हे झालं. भगवंत गेले आणि द्वापार युग संपला आणि लगेच ह्याला सुरुवात झाली. भ्रष्टाचार कुलीना मानिती, सहस्रावधी अन्याय करुणी, द्रव्याची करती मिळविणी. कोणतीही गोष्ट करायला लोक मागं पुढे बघणार नाहीत, पण धन हे मिळवतीलच. मग त्याशी लोक म्हणती महागुणी. एखादा धनवान असला, फार मोठा माणूस आहे, जेवढा माणूस वाईट तेवढा मोठा असं लोक म्हणतील. कवडीसाठी मैत्री तोडती. एखाद्याला मी समजा काय मागितलं तर तो लगेच माझे दोषी सोडून देईन. का? हा मागतोय मन मागणाऱ्याशी बोलायचंच नाही, ते नातच संपवायचं. शिष्णोदरंबर पुत्र, त्याशी हासती त्याचे पितर. आणि मुलगा नाचायला लागल्यावर, नागडाकडं नाचायला लागल्यावर त्याचेच आईवडील त्याला हसतील. पितरांचा तोची आचार. काय करतील मग आईवडील? काय करतील? मुलगा चांगला सुद्र वाईट वागायला लागला, नागडा नाचायला लागला, कसाही वागायला लागला तर आई बाबा हसतील, नाही तर काय मरून जातील का? पितरांचा तोचे आचार, म्हणून पुत्र हसती पितरा. अरे आई बापाला म्हणतील, अरे तुम्ही आम्हाला हसताय, तुम्ही बी नागडं उघडच आहे की रे, तुमच्या तरी अंगात कुठं काय आहे, तुम्ही तरी कुठं चांगला वागताय, अशी मुलंही म्हणतील त्यावेळी. जन्माचार उदय गुण. जन्म आचार उदय गुण. जे लिखित आहे ते घडणारच, जे घटित आहे ते घडणारच. कली माझी धनची प्रमाण. आणि कलियुगामध्ये धन हेच देव असेल. का? तर कलियुग हा धनामध्ये बसलेला आहे. ज्यावेळी हस्तिनापुरामध्ये कलीनं प्रवेश केला त्या टायमाला गावात कुठंच भांडण नाही, कुठंच पाप होत नाही असं दिसल्यानंतर जिकडं तिकडं भजन कीर्तन ग्रंथ महात्म्य चालू. मग कलियुगाला प्रश्न पडला की मग आत्ता मी कुठे राहू? म्हणून परीक्षित राजाजवळ गेले आणि म्हणले, हे राजा परीक्षित राजा, आता मी कुठं राहू? त्यावेळी परीक्षित राजानं सांगितलं, तू कुठेही राहू शकतोस. अरे म्हणले, तुझ्या गावात तर सगळं पुण्यप्रभाव आहे, पाप कुठंच होत नाही, मग मी कुठं राहणार? मला जागाच नाही.
जिकडे तिकडे रामनामाचा विठ्ठल नामाचा गजर चालू आहे, कृष्ण नामाचा गजर चालू आहे. मग म्हणलं असं कर, तू माझ्या ह्या मुकुटामध्ये राहा सोन्याच्या. म्हणजे ठीक आहे. घुसला मुकुटामध्ये. सकाळी उठल्याबरोबर झाले बुद्धिभ्रष्ट. एक मेलेला साप उचलला आणि एका ऋषीच्या गळ्यात अडकवला. त्याच्या मुलाला ही बातमी कळली, त्या मुलानं शाप दिला. काय शाप दिला? 7व्या वर्षी मृत्यू होईल तुझा. तो मृत्यू तर झालाच झाला, पण तो मृत्यू टाळण्यासाठी सुखऋषीला बोलावण्यात आलं आणि त्यांच्याकडून मदभागवत महापुराण वाचलं. त्यामुळं काय झालं? देहाचा त्याग तर करावा लागलाच, पण दिव्य देहानं कृष्ण भगवंताबरोबर बसून वैकुंठाला गेले परीक्षित राजा. धर्म न्याय व्यवस्थे लागून बळची कारण खगेंद्रा. आणि धर्म आणि न्याय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करावं लागतं? स्त्री पुरुषांची रत्यर्थ प्रीती सर्व व्यवहार माईक होती. सामान्य स्त्री पुरुषी हेतुरती विप्रत्वी कारण सूत्रची. आणि एकमेकाला लोक आडदांडपणा करून जे नाही ते करायला लावतील आणि त्यांच्या पुढं गरिबांचं काय चालणार नाही, धनवानांच्या पुढं गरिबांचं काय चालणार नाही. जे नको ते लोक करतील, कारण त्याला करायला लावणारे त्यावेळी कलेचे मोठे भक्त असतील. व्यवहार मायक होती सामान्य स्त्री पुरुषी हेतुरती विप्रत्वी कारण सूत्रची. जे घडणार आहे ते घडणारच आहे आणि ह्या सर्वाचा नाश करण्यासाठीच मी अवतार घेत असतो. आश्रम चिन्ह मात्र धरिती. आश्रमातने जातील, भक्तिमार्ग ऐकतील, पण तिथनं उठल्यावर मार्ग वेगळाच. आचरण स्वल्पही नाचरती. पण वागण्यात फरक करणार नाहीत. देवाचं ऐकतील पण वेगळंच वागतील. चपल वाणी तो पंडित म्हणती. जो जास्त बोलेल, जो चपळ असेल, तो काहीतरी सांगेल त्याला मोठं समजतील. दंभ करत्याशी म्हणते साधू. जो महामोठा अहंकारी असेल त्याला लोक साधू म्हणतील, संत म्हणतील. स्वीकार मात्र विवाहो स्नाने अनेक विप्रबंधो. झाले म्हणती सर्वदा. चौकडे एकसारखीच माणसं वागतील. दुरस्त होईल तीर्थबुद्धी. केश धारणी लावण्याची अवधी. म्हणून सांगितलं दुरस्त होईल तीर्थबुद्धी. आपली बुद्धी ही तीर्थसारखी पवित्र असते. जशी गंगा आहे, यमुना आहे, गोदावरी आहे, शरयू माता आहे, अनेक तीर्थ महापावन तीर्थ आहेत. अशी आपलीही बुद्धी आहे. परंतु आपल्या बुद्धीला सर्वांच्या त्यावेळी तडे जातील. त्यावेळी ते पाहण्यासाठी आपण नसेल किंवा असेलही, कारण तोपर्यंत आपला जन्म लाखो वेळा होईल. उदय पूर्णार्थ सर्वांची बुद्धी. धैर्य सत्यत्व जाणीजे. सद्बुद्धी कुणाकडे राहणार नाही. सर्वांची बुद्धी असत्य बाजूकडे वळेल. त्याच टायमाला परमेश्वराचा अवतार होईल. कुटुंब पोषकाशी दक्ष म्हणती. जे कुटुंबाचं पोषण करतो त्याला म्हणतील हा मेन माणूस आहे, चांगला माणूस आहे. यशाविषयी धर्म सेविती. वाईट मार्गासाठी धर्म सोडून देतील. निर्दय राजे प्रजा लुटती. आणि राजे कसे असतील? निर्दयी असतील. त्या टायमाला निर्दय म्हणजे वागणुकीला वाईट असणार. राजा चोर असेल तर तो प्रजेची काय राखण करेल? राजा चोर प्रजा चोर. राजा वाईट वागायला लागतं, प्रजे वाईट वागणार. त्यांना कोण थांबणार आहे का त्यावेळी? कोणी नाही. निर्धन श्री विरहित. माणूस निर्धन आहे म्हणजे धनवान नाही. निर्धन श्री विरहित. प्राणी होतील परिमित. वायुष्ण पर्जन्यशित. निवारण समर्थ यांची नसे. बघा, गोरगरिबाला राहायला जागा नसेल, गोरगरिबाला पाणी प्यायला नसेल, अन्न नसेल, अंगाला कपडं वस्त्र बरोबर नसेल, पण त्याचा कोणीही विचार करणार नाही. त्या टायमाला हवा हे वारं गरम रूपात वाहेल, उष्ण रूपात वाहेल
आता कसे माणसाला थंडी सहन होत नाही, पण त्यावेळी थंडीही नसेल, त्यावेळी पावसाळाही नसेल, त्यावेळी फक्त उष्ण हवा वाहत राहील आणि लोकांचे हालहाल होतील. म्हणून काय पाहिजे? भक्ती मार्ग पाहिजे. ज्याच्याकडे भक्ती मार्ग आहे त्याला प्रलयात ज्यावेळी प्रलय येईल त्या टायमाला आपोआप पंख फुटतील गरुडासारखे आणि निघून वैकुंठाला जातील. काही शिवलोकात जातील, काही ब्रह्मलोकात, रामलोकात, कृष्णलोकात, गोलोकात जातील. याच्यासाठी भक्ती करा. अपार होईल पाखंड धर्म, भयंकर लोक पाप करतील. चोर प्राय नरेंद्रोत्तम, सोडती ब्राह्मण स्वाचार धर्म. ब्राह्मण सुद्धा स्वतःच्या धर्माला विसरून जातील, स्वतःचा आचार धर्म काय हे विसरून जातील आणि वाईट वागायला सुरुवात करतील. अनृत जन सर्व बोलती, सगळेच एकामेकाला नावं ठेवत राहतील. शूद्र प्राय सर्व वर्ण होतील, सगळे वर्ण वाईट होतील. सगळा समाज घाण वागेल त्या टायमाला. का तर पापाच्या अडचणी भरल्याशिवाय परमेश्वर ही तलवार घेऊन उभा राहत नाही. त्याशिवाय तो कलिज रूप धारण करून घोड्यावर बसणार नाही, कलंकी अवतार होईल. त्या टायमाला तो कलंकी अवतार घोड्यावर बसून हातात तलवार असेल आणि त्या टायमाला ही संपूर्ण पृथ्वी जळत उठेल. आणि मग माणसं पळतील कुठं, किती पळतील, कुठं कुठं पळतील, कशी पळतील. जर ही जमीनच जर धरती जर पेटली कुठं आणि त्यात जे जळतील जे राहतील ती आकाशातून ढगातून हातेच्या सोडण्यासारख्या धारा पडतील आणि संपूर्ण पृथ्वी जलमय होईल. शूद्र प्राय सर्व वर्ण होतील, शेळी समान गायी सकल. ह्या गायी सुद्धा शेळीसारखी, ह्या गायींची तरा होईल शेळी बकऱ्यासारखी. गृह प्रायाश्रम दिसतील, जागोजाग तुम्हाला वाईट लोकांचे अड्डे दिसतील, वाईट लोकांचे घरं दिसतील. चोर होतील सुहृद सज्जन. पहा कधी जसं वाढत जाईल चांगली माणसं बिघडतील आणि वाईट वागायला शिकतील. आणि जे चांगले ते म्हणतील अरे काय वाईट वागायला लागला, काल किती चांगला होता, लगा हा चांगला माणूस वाईट वागायला लागला, अरे तू बी त्याचाच भाव आहे, तू सुद्धा तसंच करणार आहे, जरा थांब. का तर कलियुगाची ताकदच तशी आहे. सगळे युगात युग मोठा आहे तर कलियुग मोठा आहे. चोर होतील सुहृज्जन, धान्य होतील अनुप्रमाण आणि शेतामध्ये धान्य पिकायचं कमी होईल. महावृक्ष होतील लहान आणि हे मोठमोठे महावृक्षात आहेत, 10-10 परस उंच आहेत, 15-15 परस उंच आहेत, पण हे हरभऱ्याच्या झाडासारखी झाडं होतील. विजा मात्र मेघी जाण आणि विजेचा खडखडाट असेल. घरे ओस पडतील फार आणि घर पडून घर नाहीशी होतील. मग उघडं फिरावं लागेल, उघड्यावर राहावं लागेल. ऐसा होईल स्वधर्म जाण, प्रत्येकाचा धर्म जो आहे त्याचा नाश होईल. स्त्रिया फिरतील लज्जा टाकून. मी साडी नेसली नाही तिला कळणार बी नाही, मी अंगात कपडे घातले नाही तिला कळणार बी नाही. ऐसे कलियुग दारुण, कोटी ते एक सधर्माचरे. लाखात एखादा सज्जन असेल, आता सगळी माणसं असेच वागतील. आपण अंगात काय घातलं का नाही कुणाला कळणार बी नाही आणि त्याचा विचारही करणार नाही, नुसतं नागडा नाचत राहील. कारण ह्याला कारण काय आहे तर ज्यावेळी कलियुगानं अवतार धारण केला त्या टायमाला ब्रह्मा पुढे उभा राहिला. म्हणजे मला ओळखलंस का? म्हणजे नाही रे बाबा ओळखलं. तर म्हणले मी कलियुग आहे, चाललोय पृथ्वीवर. जा पण बाबा भक्त लोकांना त्रास देऊ नको रे, ते शिवाचे भक्त आहेत, महाविष्णूचे भक्त आहेत, नारायणाचे भक्त आहेत, माझे भक्त आहेत, ह्यांना त्रास देऊ नको. परंतु स्त्रियात होईल धर्म क्वचित, क्वचित एखादी स्त्री दान धर्म करेल. शूद्रा माझी दिसेल किंचित, ब्राह्मण धर्माचे घर निश्चित. धर्म राहत नाही तेथेची सदा. चांगलं वागणारे लोक राहणारच नाहीत, सगळे बिघडून जातील. परी क्वचित लोभे नाशेल, लोभे तीर्थाशी जातील. क्वचित एखादा माणूस तीर्थाटन करायला जाईल. लोभे शिवासी भजतील, म्हणजे लाज काज
आला आपण आजपर्यंत चांगलं वागत आलो, पोथी पुराण वाचत आलो, कीर्तनं करत आलो, लोकांना ज्ञान सांगत आलो, आपण ज्ञानी आहोत असं काही ठराविक माणसाला असतील आणि तीर्थाटनाला जाऊन स्नान करतील आणि परमेश्वराची भक्ती करतील. लोभे दुर्गा पूजन करती. लोभे मला काहीतरी भेटेल, मला आई जगदंबा काहीतरी मोठं धनद्रव्य देईल असं म्हणून तिची पूजा अर्चा होईल, तिची भक्ती होईल. लोभे करुणी गयेशी जाती. आता आपण प्रयाग गया म्हणतो, गंगा यमुना गोदावरी कावेरी ह्या तीर्थांना लोक जातील, पण कसं काहीतरी मनामध्ये लाज वाटल्यासारखे होईल की आपण एवढं चांगलं असताना का वाईट झालो, का वाईट वागायला लागलो, का लोकांना वाईट शिकवतो, म्हणून अशी लोक त्या ठिकाणी जातील. लोभे अग्नी हवन करीती. लोभ, लोभ म्हणजे काय? आशा. आशा जी आहे, मला हे मिळावं, मला ते मिळावं, मला हे पाहिजे, ते प्राप्त झालं पाहिजे म्हणून देवांची पूजा करतील. पण त्या टायमात देव काय देतच नसतो. आंघोळ करायला पाणी सुद्धा राहत नसतं. बिन आंघोळीचं तर पडावं लागेल लोकांना, बिन पाण्याचं मरावं लागेल. अन्न तर सोडूनच द्या. त्या टायमाला भगवंताचा अवतार घ्यायला येणार असतो तर तुम्हाला तुमचं ऐकील कोण? कोण ऐकणार नाही. जे यादव गेल्यानंतर, यादव ज्या टायमाला कृष्ण भगवान गेले, द्वारका डुबले, त्या टायमाला यादवांचं काय झालं? तेच झालं. आणि पांडव गेल्यानंतर काय झालं? पाठीमागे भगवान कृष्ण गेल्यानंतर पाठीमागं बी हस्तिनापुरात तेच झालं आणि तेच शेवटी होणार आहे. लोभे पडविती शिष्यवर्ग. पैशाच्या आशेनं विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतील. यजन करती लोभे करुण ऐसा घोर कली वर्तता जनी. असं एवढं मोठं कली त्या टायमाला कलियुगाचं रूप असेल आणि लोक अधर्म केल्याशिवाय त्यांना काही जमणार नाही. ते अधर्मच करत राहतील. मी म्हणणारे अधर्म करतील, वाईट विचारांना वागतील, वाईट मार्गाला जातील. क्वचित दयाळू स्वधर्माचरणे. क्वचित एखादा लाखात एखादी व्यक्ती चांगली असेल त्यावेळेस. वैने ते आती मम इच्छे. आणि ते माझ्या इच्छेनुसारच असेल. शास्त्रविद्या पठण करावी ब्राह्मणे. आणि ब्राह्मणाने शास्त्रविद्या नेहमी पठण केली पाहिजे. माझे नामस्मरण करणे. माझं नामस्मरण केलं पाहिजे. स्वधर्माच आचरण करणे म्हणजे स्वधर्म आचार अन्यवर्णे. कमीत कमी बाकीच्यांनी सोडलं तरी ब्राह्मणांतर ते केलं पाहिजे. सर्व वर्णाने सर्वदा. आणि त्यांचं ऐकून बाकीच्या वर्णाने सर्व ते केलं पाहिजे. पण लोक करणार नाहीत. काही न करिता नरक प्राप्त. आणि काही पुण्य न झाल्यामुळं त्या सर्वांना शेवटी जेवढे राहतील लोक तेवढ्यांना नरक प्राप्ती होईल म्हणून सांगितलं. यास्तव स्वल्प तरी धर्मकृत्य करावे तेने स्वर्गी सुख होत. माझं एक क्षणभर जरी नाव घेतलं त्यावेळी तरी त्यांना स्वर्ग प्राप्त होईल रे बाबानो. तस्मात कलियुगात धर्म करावा. आणि कलियुगामध्ये दान धर्म केला तर फार त्याला स्वर्गस्थान प्राप्त होईल. पण लोक करणार नाहीत. हे तितकंच खरं आहे. आणि कारण तसं सांगितलेलं आहे. मनुष्य जन्म कलित झाला. ह्या कलियुगामध्ये जन्म तर माणसाचा नाहीच व्हावा, पण जर झाला तर तरी धर्माचरता भला. त्यानं धर्माचं आचरण ठेवावं, त्यानं चांगलं वागण्याचं आचरण ठेवावं. बाकीची युगं गेली, इथून पुढे जे येणार आहे त्या युगाला टाळण्यासाठी, त्या युगात वाईट गोष्ट आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून धर्म पाहिजे आणि भक्तिमार्ग पाहिजे. ज्याच्याकडे भक्तिमार्ग आहे, धर्म अन्नदानाचा मार्ग आहे, त्याला वाचवण्यासाठी भगवंत हा प्रगट होणारच. आचरता भला न आचरता 84चा भला. घेराच लागला त्याचे पाठी. आपण पूर्वी होतो आणि आताही आहे. तर माणसानं कशासाठी पुण्य केलं पाहिजे की 84 योनी फिरता कामा नये. 84 योनीमध्ये जे जन्म घ्यायला लागू नये म्हणून तरी भक्ती करावी. स्वतःचा स्वार्थ एवढा तरी ठेवावा कमीत कमी. ऐशे कली महात्म्य संपूर्ण. गरुडाशी कधी
कथी श्री भगवान, आणि ही कथा साक्षात भगवान मधुसूदन महाविष्णू साक्षात कृष्ण भगवान ही कथा गरुडाला सांगतायत. सुता मुखे समस्त ऋषी गण करती श्रवण बाबाजी म्हणे. हा बाबाजी जो आहे हा ग्रंथकार आहे, परमेश्वराचा महान भक्त आहे. भगवंतांनी जे सांगितलं त्यांनी ह्या ठिकाणी लिहिलं आहे श्रवण करून. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे कलियुग धर्मकथन. ही कलियुगाचं धर्मकथन केलं आहे यामध्ये, आणि अजून पुढं ऐकण्यासारखं आहे. आणि तुम्ही श्री गुरुचरित्र ऐका, त्यामध्ये सुद्धा सांगितलंय की कलियुगानं कसा अवतार घेतला आणि कसा ब्रह्मापुढे उभा राहिला हे गुरुचरित्रामध्ये सुद्धा सांगितलंय. तुम्ही ते वाचता, त्या अध्यायामध्ये बघा तुम्ही कलियुग कसा राहिलाय, उभा कसा राहिलाय ब्रह्मापुढं ते पहा त्यामध्ये. कलियुग धर्मकथनम नाम पंचोदशो अध्याय. श्रीकृष्णार्पणमशुभं भवत. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण महाराज की जय.